आपण जसं बघत असाल अख्खा देश आज ही दिवाळी साजरी करतोय। अयोध्यात प्रभू श्री रामचंद्रांचं राम लल्लांचं प्राण प्रतिष्ठाचा जो सोहळा आज संपन्न झालेला आहे त्याचाच एक छोटा भाग म्हणून आपण एक आपली हिंदू संस्कृती ही जागृत राहावी म्हणून 90 फीटच्या सर्व रहिवाशांना आम्ही एकत्र आणण्याचं काम डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। आणि आज त्यांच्याच माध्यमातून इथल्या जनतेला आपण 2 किलो साखर आणि डाळीचं वाटप केलेलं आहे, जेणेकरून अयोध्येतील जे प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो एक सोहळा नसून ती अख्खी दिवाळी इथे आपल्या भारतामध्ये साजरी व्हावी, महाराष्ट्रात साजरी व्हावी, कल्याण डोंबिवलीमध्ये साजरी व्हावी हीच खासदार साहेबांची इच्छा आणि लोकांचं तोंड गोड व्हावं हे आपण या निमित्ताने करू इच्छितो। तुम्ही सगळे शिवसैनिक अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी कधी जाणार आहात? हॅलो हा सर, ठीक आहे। आपण पाहत असाल सकाळी आपण अयोध्येचे प्राणप्रतिष्ठाचा जो सोहळा होता तो आपण थेट प्रक्षेपण इथे नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला होता, जेणेकरून जे लोक अयोध्येत जाणार नाहीत त्यांना इथे आपण त्यांचं दर्शन घडू देऊया। तसंच आम्ही अयोध्येतून प्रभू श्री रामचंद्राच्या पावनभूमीतून आम्ही ती माती इथे जेणेकरून मागवलेली आहे, जेणेकरून इथले रहिवासी झाले, इथले आमचे लोक झाले ते या कलश रूपात दर्शन घेतील। त्याच्यानंतर आपण संध्याकाळी नंदेश उमपजी यांच्या उपस्थितीमध्ये गाण्यांचा कार्यक्रम केलेला आहे। त्यानंतर महाआरती आपण जी करणार आहोत, एकदम भव्य दिव्य महाआरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचा आपण लाभ ठेवलेला आहोत।